नमस्कार. आज दिनांक 10 मार्च 2026. सध्या श्री क्षेत्र पैठण येथे नाथषष्ठी यात्रोत्सव सुरू आहे. त्याबद्दलची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. 427 वर्षांची समृद्ध परंपरा असलेला नाथषष्ठी यात्रोत्सव सध्या पैठण शहरात साजरा होत आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविक पायी दिंडीने गोदावरी नदीच्या काठी दाखल होत आहेत आणि श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणी माथा टेकवून समाधान पावत आहेत. श्री संत एकनाथ महाराजांनी श्री क्षेत्र पैठण येथे अनेक समाजोपयोगी कार्य पूर्ण केलेले आहे. त्यांनी त्या काळात अत्याचाराविरुद्ध संघर्ष करताना भारूड, गवळण, गोंधळ, जोगवा अशा प्रकारचे समृद्ध साहित्य निर्माण केले आणि त्याद्वारे समाज प्रबोधन करून मनोरंजन करता करता समाजाला दिशा देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे अमूल्य कार्य केले आहे. श्री संत एकनाथ महाराज हे दत्तभक्त व देवी भक्त होते. त्यांचा स्वभाव अत्यंत कनवाळू व क्षमाशील होता व ते ज्ञानाचा अथांग सागर होते असंच म्हणावं लागेल. एकनाथ महाराजांचा जन्म इसवी सन 1533ला झाला. श्री क्षेत्र पैठण येथे त्यांचा जन्म झालेला आणि त्यांनी फाल्गुन वद्य 6 1521ला समाधी घेतली. म्हणजेच अवघ्या 66 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, शुकाष्टक, हरिपाठ, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंगाची गाथा, ज्ञानेश्वरीचे संशोधन हे ग्रंथ लिहिले आहेत. ते उच्चकोटीचे समाजसुधारक, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक व महान तत्ववेत्ता होते. श्री क्षेत्र पैठण येथे श्री संत एकनाथ महाराजांचे 2 ठिकाणी मंदिर आहेत. गावामध्ये पैठण या गावामध्ये त्यांचा राहता वाडा आहे आणि गावाबाहेरचा नाथ मंदिर हे मंदिरही प्रसिद्ध आहे. श्री संत एकनाथ महाराजांनी उत्तर भारतातील श्री क्षेत्र हरिद्वार, ऋषिकेश, गोकुळ, वृंदावन, गया, काशी, प्रयाग, अयोध्या मार्गे बद्रीनाथ येथे पोहोचले व ते भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झाले. कितीतरी साधुसंत व महात्म्यांसमवेत त्यांनी विचारमंथनही केले. त्यानंतर काही काळ ते श्री संत नरसिंह मेहता यांच्या जुनागड येथे वास्तव्य करून गोदाकाठी चालत पुन्हा आपली जन्मभूमी व कर्मभूमी पैठणला जवळ केले. श्री संत एकनाथ महाराज यांनी फाल्गुन वद्य षष्ठीला समाधी घेतलेली असल्यामुळे श्री क्षेत्र पैठण येथे षष्ठी, सप्तमी व अष्टमीला नाथषष्ठी उत्सव साजरा केला जातो. परंतु याची सुरुवात तुकाराम बीज म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीयेला सुरुवात होते. श्री संत एकनाथ महाराज यांच्या गावातील राहत्या वाड्यात प्रचंड मोठा रांजण आहे. तो 21 फूट खोल आहे. या रांजणात प्रत्यक्ष श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पाणी भरून श्री संत एकनाथ महाराजांची सेवा केली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज या तिथीपासून गंगेवरून घागरभर पाणी आणून हौद भरायला सुरुवात होते. नाथषष्ठीपर्यंत जेव्हा हा हौद भरतो तेव्हा हे घागरभर पाणी सगळ्यात शेवटी हौदात ओतणाऱ्या भाविकाचा यथोचित सत्कार होतो. षष्ठी व सप्तमीला दिंडी, कीर्तन, भारूड, अभंग अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. अष्टमीला दूध, दही, लाह्या, पोहे, मुरमुरे, डाळवं, पेरू, काकडीच्या फोडी अशा अनेक पदार्थांनी व त्यांच्या काल्याने भरलेली हंडी फोडून कालाष्टमी साजरी होते व ह्या यात्रेची सांगता होते. षष्ठीला जेव्हा महाराष्ट्रातून सर्व भाविक येतात तेव्हा ते गोदावरी नदीच्या काठी मुक्काम करतात आणि
तिथे या सर्व कार्यक्रमांची रेलचेल असते. अष्टमीला या कार्यक्रमाची समाप्ती होते आणि सर्व भाविक आपापल्या घरी परततात.